वंदन आणि आपल्या या आढावा बैठकीसाठी उपस्थित आपले असलेले सन्माननीय आमचे गुरुवर्य त्याचे पाटील साहेब, उपजिल्हा प्रमुख सुरेश पाटील साहेब, तालुका प्रमुख निलेश पाटील, मशाल न्यूजचे सन्माननीय शरद पाटील साहेब, महिला आघाडीच्या पाटील मॅडम आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि या ठिकाणी जमलेले सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते बंधू आणि भगिनी, या परभणी विधानसभेच्या आढावा बैठकीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला। तालुक्याची नाही, आपले फक्त विधानसभेची कालच साहेब आणि शरद पाटील साहेब शेतावर आले होते। अवनीला मतदारसंघाचा आढावा घेऊया की आपल्या मतदारसंघामध्ये आपण कुठे कमी पडतो का, आपण मतदारसंघामध्ये आपण काय केलं पाहिजे का। तर हे सर्व आढावा घेण्यासाठी आजची ही बैठक आणि जे काय आपल्याला पुढे करायचं सर्व सन्मान्य शरद पाटील साहेब यांनी आपल्याला बऱ्यापैकी मार्गदर्शन केलेलं आहे। त्यांचं मार्गदर्शन म्हणजे मारलेले पराले झोपलेला उठून पडलेला असे त्यांचं ते शब्द असतात, त्याच्यामुळं त्यांनी जे सगळं मार्गदर्शन केलेलं आहे खूप चांगलं केलेलं आहे आणि कार्यकर्त्याला समजेल असं केलेलं आहे। त्याच्यामुळे मी जास्ती काही वेळ घेणार नाही, पाटील साहेब बोलणार आहे आणि विकास कामांच्या मुळे आपल्या वाडा आणि सर्व वाडा तालुक्यातील जी आपल्या मतदारसंघामध्ये गावं येतात, म्हणजे नांदेड आमदार भुई असेल, पेठर असेल, सर्व या भागामध्ये याच्या आधी कधीच आपला निधी त्या ठिकाणी गेला नाही। पण या सामान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्या मुख्यमंत्री झाले त्यावेळेला आपल्याला हा एवढा निधी त्या ठिकाणी दिला आणि नगर विकासाचा सर्व जनावरांना माहिती आहे। याच्या आधी जे आपल्या आता विरोधात आहेत त्यांच्याकडे सर्व निधी जाहीर आता जनरल साहेब हे सर्व या ठिकाणी बघतात आणि जे काय आहे ते प्रत्येकाला वाटप करून त्या ठिकाणी देतात। बाकीचे जे विषय आहेत त्याचे विषय आहेत दोघांनी आल्यावर त्या दिवशी मी यायला भेटलो चव्हाण साहेबांना आणि हा रस्त्याचा विषय त्याला सांगितलं, त्याचं बोलले अधिवेशन संपला नाही, या रस्त्याच्या आधी रोड वाटर त्याला चालू रोड वाटर देतो पण त्यांनी कंपनी जमलेली आहे। तर मला वाटतं या पुढच्या महिन्यामध्ये त्याची रोड वाटर निघायला पाहिजे त्यांनी त्यांचे टेंडर केवळ रोड पटरी देतो असं त्यांचं म्हणणं आहे। आणि दुसरं एक आपलं आमची खूप वर्षापासूनची मागणी होती की वाडा भिवंडी वाडा वाशिंद आणि आंबाडे रस्ता त्याला आपण 400 कोटी रुपये केले आहे। कॉन्क्रीट रस्त्याच्या दुसऱ्या पर्यंत होणार आहे, म्हणजे बऱ्यापैकी निधीचा त्या ठिकाणी सरकारने आपण सांगितला आणि लगेच आपल्याला त्या ठिकाणी निधी दिलेला आहे। वाड्याचा विषय आहे की वाडा तालुका हा एमएमआरटीमध्ये घ्यावा याच्यावर आम्ही बऱ्याच वेळा साहेबांना सांगितलं, पत्र दिलं, जीएसटी पण त्याविषयी साहेबांची चर्चा केली। साहेब बोलले की ठीक आहे आपण ते एमएमआरटी घेण्याचं करू। जे काही विषय आहेत ते आपल्याला सर्वांना माहिती आहेत। पुढे आपली विधानसभा आलेली आहे, लोकसभा होऊन गेलेली आहे, लोकसभेमध्ये घडले आपल्याला सर्वांना माहिती आहे। पुढे आपली विधानसभा आहे, विधानसभेसाठी आपल्याला सर्वांना उद्या ताकदीने त्या ठिकाणी उतरायला लागेल आणि जे काही मदत आहे ते पाटील साहेब ठरले म्हणजे ती प्रत्येक वेळेला साहेबांच्या बरोबर 2007 पासून ते आजपर्यंत तर त्यांची जी काम करण्याची शैली आहे किंवा जी ख्याती आहे ही सकाळी 7 घरातून 12-1 वाजता घरी येणार असे काम करणारे नेते आहेत। त्याच्यामुळं त्याच्यानंतर ते पुढे आले त्याला काही काम करता आलं नाही। म्हणजे मी आजपर्यंत पुढे नेता बघितलं नाही अजित झाल्यानंतर, तर अजित दादा सकाळी 7 वाजता ऑफिसला असतो, आपण सकाळी 7 वाजता ऑफिस सोडतो आणि रात्री 12-1 वाजता येतो। त्याच्यामुळे आपण जर या ठिकाणी बऱ्यापैकी वेळ घेतला तर जी कोणी आपल्याकडे येणारे भरपूर आहे ते म्हणाले प्रकाश पाटील साहेब आणि आमदार तुम्ही आले तर आम्ही आपल्या पक्षात त्या पदावाले पण आहे बऱ्यापैकी, पण तुमचे वाद बघतात। त्याच्यामुळे माझी विनंती आपल्याला आहे की आपण मला जास्त दिवस राहिले नाही, 15-52 दिवस राहिलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना खूप मेहनत घ्यायची आहे।
त्याच्यामुळं मी काय जास्ती बोलत नाही. आपल्याला सर्वांना एक घेऊन आपल्याला हे काम करायचं आहे आणि एवढेच मी आपल्याकडून सर्वांकडून अपेक्षा करताना करतो. जय हिंद, जय भारत.